नमस्कार. चटणीगिरीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण करत आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी. ही चटणी माझी खूप फेवरेट चटणी आहे, कारण लहानपणापासून माझी आई ही चटणी आम्हाला करून द्यायची. आणि ही विंटर स्पेशल का आहे, तर इथे आपण बघतोय की खूप प्रमाणात, मुबलक प्रमाणात आपण तीळ घेतलेले आहेत आणि कढीपत्ता हा त्याचा स्टार इन्ग्रेडियंट आहे. तर तीळ हे हिवाळ्यात खाल्ल्याने त्याच्याने उष्णता निर्माण होते, ते तुम्हाला बाधत नाहीत. म्हणून आपण ही चटणी जर हिवाळ्यात खाल्ली तर ती हेल्थसाठी खूप चांगली असते. तर साहित्य बघूया. सगळ्यात पहिल्यांदा कच्चे टोमॅटो हिरवे आपण घेतलेत ते एक साधारण 3 ते 4 कच्चे टोमॅटो आहेत हे. थोडेसे शेंगदाणे, मिरच्या, इथे तुम्ही सुक्या मिरच्यांचा देखील वापर करू शकता, कढीपत्ता, तीळ, साखर, लसूण, मीठ आणि तेल. आता वळूया कृतीकडे. कृती माझी आई दाखवणार आहे. माझी आई तन्मयी पुराणिक ही कृती दाखवणार आहे. सगळ्यात पहिले काय करायचं असतं, आपण प्रथम थोडंसं तेल घालूया. खूप नाही घालायचं आहे, अगदी थोडंसं घालायचं आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी परतून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये, म्हणून तेल जरासं तापलं की आपण याच्यामध्ये मिरच्या घालणार आहोत. आम्हाला खूप तिखट नको होती चटणी, म्हणून आम्ही थोडेच मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जर अजून तिखट हवे असल्यास तुम्ही अजूनही मिरच्या घेऊ शकता. त्यानंतर आपण चवीप्रमाणे आपल्याला जसं आवडतंय त्याप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तीळ टाकल्या ते उडायला लागतात, त्यामुळे तुम्हाला गॅस परत स्लो करायला लागतो त्यावेळेला. त्याच्यावरती आपण लगेचच शेंगदाणे घालू, म्हणजे जरा ते तीळ जास्त पसरणार नाही शेंगदाण्याच्या वजनाने. त्यानंतर आपण घालूया कढीपत्ता. सध्या हिवाळ्याने चव पण छान येते आणि कढीपत्ता जेवढा त्याच्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे तो जेवढा जास्त घाल तेवढा चांगला आहे. आणि आपण टाकलेत लसूण, एक 4-5 पाकळ्या लसूण. ते सुद्धा जर तुमच्याकडे जास्त चालत असतील तर ते घ्या. आम्ही कमी तिखट चटणी सध्या बनवतोय. थोडासा आता जरा याचा रंग जरा थोडासा पालटेपर्यंत आपण परतवणार आहोत. गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे. आणि हळूहळू ना त्या मिश्रणाला एक छान सुगंध यायला सुरुवात होते. आता घालूया त्याच्यात कच्चे टोमॅटो. हा ठसका तुम्हाला यायलाच पाहिजे. हा आला तरच तुमची फोडणी बरोबर झाली आहे असं आपण समजूया. याला पूर्ण शिजू द्यायचं असतं का आई? हां, थोडंसं म्हणजे आपलं अर्ध तरी हे झालं पाहिजे. ओके. कच्चा टोमॅटो त्याला काही वेळ नाही लागत. आणि याच्यात परत चटणीगिरीमध्ये आम्ही नेहमी तुम्हाला टिप्स देत असतो. त्यातली महत्त्वाची टिप, याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. पाणी वापरल्यास परत त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो पाण्याशिवाय ही चटणी बनवायची आहे. टोमॅटो शिजायला फार वेळ लागत नाही, शिजून जातो पटकन. सो आता आपण ह्याच्यात घालून घेऊया. हे शिजलं आहे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यात मीठ आणि साखर घालून घेऊया. साखर याच्यासाठी की टोमॅटो आंबट असतो, त्यामुळे टोमॅटोला साखर घातल्यास त्याची आंबट गोड जरा छान चव लागते. म्हणून डायबिटीज पेशंटनेही असं चालू शकतं, स्किप केलं तरी चालतं. हां, नाही एवढं पदार्थातलं साखर चालते. तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया. पण हे मिक्सरमधनं काढलेलं आहे
आणि हे अशा प्रकारचं दिसतं. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आणि इथे फोडणीची तयारी केलेली आहे. त्याला वरनं फोडणी ऑप्शनल आहे. नाही घालायची, छान लागते. फोडणी घाल. सो आईने सांगितल्याप्रमाणे फोडणी घालावीच लागते. प्रेक्षक हो, नो स्किप. थंडीच्या दिवसात थोडंसं तेल, थोडंसं तूप जरा घालावं, जे शरीराला आवश्यक असतं. महत्त्वाची टीप परत आईने दिलेली आहे. आईबरोबर नो आर्ग्यू, लक्षात ठेवा प्रेक्षक हो. आता आपण इथे फोडणी करूया. मोहरी, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, जिरं, हिंग, थोडीशी थोडी हळद, कलर बदलण्यासाठी हळद आणि शेवटी आपला आवडता कढीपत्ता. गॅस बंद करूया. तुम्हाला आजच्या चटणीबरोबर एंटरटेन पण खूप झालं असेल. आई मुलीचा छान संवाद तुम्हाला बघायला मिळाला असेल. ही माझी सगळ्यात आवडती चटणी आहे, म्हणून ती आईच्याच हातातनं मला करून घ्यायची होती. आणि मग फोडणी घालून ही अशी छान मिक्स करायची. त्याचा कलर बघा किती सुंदर आला. हळदीमुळे थोडासा छान कलर येतो तो. ओके. सो आजची ही आपली चटणी तयार झालेली आहे. तर चटणी बरोबर, भाकरी बरोबर किंवा इव्हन ब्रेडच्या स्लाइसमध्ये सुद्धा तुम्ही लावून खाल्ली तर छान लागते. ओके. तर ही नवीन चटणी आम्ही तुमच्यावर घेऊन आलो आहे. तोपर्यंत पुढची चटणी येईपर्यंत मस्त खा, आनंदी राहा आणि आमच्या चटणीगिरीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.